आता आणखीन एक मोठी बातमी आहे। मस्साजोगमधून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवसाचे फोटो समोर आल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। स्वतः मनोज जरांगे पाटील खरं तर आजारी आहेत, त्यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत आणि अक्षरशः धाय मोकलून इथे धनंजय देशमुख रडतायत। माझ्याकडे बघतात सगळे, काय करायचं नाही, रडत नाही ना ते सगळ्या गावातले बघतात, मी कसं रडत नाही, कसं सहन करतोय, मला सहन नाही होत हो। मी पण लोकांकडे बघून गपची बसतोय, माझ्यासाठी सगळे बसतात दिवस रात्र सोबत फिरतात। किती दुःख वाटून घेणार माझ्या वाट्यात। आपण बघतोय धनंजय देशमुख यांना अक्षरशः अश्रू अनावर होत आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, इथे स्वतः जरांगे पाटील आलेले आहेत, मात्र धनंजय देशमुख यांना त्या फोटोचा अजूनही विसर पडत नाही, अक्षरशः धाय मोकलून ते रडतायत। प्रज्ञा, आपण बघितलं तर काल हे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले होते आणि त्याआधीच हे एनडीटीव्हीने पण दाखवले होते। कालपासूनच धनंजय देशमुख जे आहेत हे या फोटो पाहिल्यानंतर अत्यंत अस्वस्थ झालेले दिसून येत आहेत आणि आज सकाळी आता काही वेळापूर्वीच जे मनोज जरांगे पाटील आहेत या ठिकाणी देशमुख कुटुंबियांसाठी दाखल झाले होते मस्साजोगमध्ये आणि ते आता धनंजय देशमुख यांची भेट घेत आहेत। म्हणजे शब्द नाहीयेत हे फक्त व्यक्त करायला की किती हे अत्यंत वाईट गोष्ट आहे। बघा, म्हणजे धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झालेले आहेत। ते म्हणतात की काय करू मी, म्हणजे सगळं मला करायचं आणि मी जर जास्त काही ह्याच्यामध्ये झालं तर मी देखील माझ्यावर देखील याचा परिणाम होईल। आणि त्यांना कालपासून रात्रीपासूनच आपण बघतोय तर अश्रू अनावर झालेले आहेत। पाटील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एक गावकऱ्यांची बैठक देखील या ठिकाणी होणार असल्याचं समजतंय। दुसरी बाजू बघायला गेलं तर काल रात्रीपासून बीड बंदची हाक देणाऱ्या ज्या पोस्ट आहेत या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत। आता त्या अनुषंगाने देखील इथे बैठक होण्याची शक्यता आहे। आता नेमकं काय बैठक होते हे आपण पाहिलं पाहिजे। मात्र आता बघायला गेलं तर धनंजय देशमुखांना अश्रू अनावर होत आहेत। प्रज्ञा, अगदी गावकरी सुद्धा प्रचंड संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। केवळ गावकरी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातूनच पूर्ण तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या जे मस्साजोगवासी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड संताप दिसत असेल। काय प्रतिक्रिया देत आहेत मस्साजोगवासी? रात्रीपासूनच हे फोटो बघितल्यावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना ह्याच्या पुढेही जरी म्हणताल तरी वावगं ठरणार नाही। कालपासूनच मस्साजोगवासी अस्वस्थ आहेत। आता या ठिकाणी बैठक होणार आहे। जे प्रत्येक विशेष म्हणजे ज्या प्रकारे हे फोटो समोर आले आणि या फोटोमध्ये जे आरोपी आहेत हे आरोपी संतोष देशमुखांना ज्या प्रकारे मारताना दिसत आहेत, त्यांचे व्हिडिओ काढताना दिसत आहेत, हे अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। आणि एकंदरीतच आपण बघायला गेलं तर हा सगळ्यात मोठा धक्का गावकऱ्यांना देखील आहे। काल रात्री गावकऱ्यांनी पहिल्यांदा हे फोटो बघितले, जे धनंजय देशमुख यांनी देखील कालच फोटो बघितले आणि धक्का गावकऱ्यांना जो बसलेला आहे तो अद्यापही या धक्क्यातून गावकरी समोर आले दिसत। गेले साधारण 3 महिन्यापासून आपण मस्साजोगमधलं सगळं एक ना एक बातमी दाखवतोय। मात्र काल जो धक्का देशमुख कुटुंब आणि मस्साजोगवासियांना बसलेला आहे तो तेवढा धक्का गेल्या 3 महिन्यात बसला नाही असं दिसतंय। प्रज्ञा, नक्कीच, आणि खरंच आहे की इतके प्रचंड मारहाण झालेली आहे हे केवळ ऐकून होतो, मात्र जेव्हा केवळ फोटो पाहूनच त्याची तीव्रता लक्षात येते आणि अक्षरशः अंगावरती काटा आणणारी अशी ही फोटो आहेत, तर ती दृश्य तर किती भयानक असतील ह्याचा आपण विचारही करू शकत नाही। अमानुष्याचा कळस गाठलेला आहे नराधमांनी, हे तर स्पष्ट आहे। मात्र आता यावरती
सरकार अजून मूग गिळून गप्प का, हाच सवाल वारंवार उपस्थित केला जातोय. आता तरी काही ऍक्शन होणार आहे का, यावरती आता नेमक्या येत्या काळामध्ये काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इथे अक्षरशः शब्दही अपुरे आहेत काही बोलण्यासाठी. जरांगे पाटील सुद्धा काहीच बोलत नाहीयेत. आपण ही थेट दृश्य तिथली पाहतोय. सध्या आपण बघतोय सगळे निशब्द झालेले आहेत. गावकरीही बोलत नाहीयेत. जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख हे देखील बोलत नाहीये. निरव शांतता पसरलेली तिथे पाहायला मिळते. स्वानंद, दुर्दैवी आहे अक्षरशः रात्र वैऱ्याची म्हणतात तशी अवस्था खरं तर धनंजय देशमुखांची आणि सगळ्याच गावकऱ्यांची झाली असणार आहे. गावकऱ्यांचं आणि आता सध्या जरांगे पाटलांचं काय बोलणं तिथे सुरू आहे सांगू शकता? स्वानंद, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? स्वानंद, या दोघांमध्ये नेमका काय संवाद सुरू आहे हे आम्हाला सांगाल, कारण सध्या आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पाटील जे आहेत ते धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी. आणि ही कालपासूनच व्यथित झालेले आहेत धनंजय देशमुख. फोटो पाहिल्यापासून त्यांनी आधी साधारण 8च्या दरम्यान जी NDTVला मुलाखत दिली होती आणि तेव्हापासूनच जे धनंजय देशमुख आहेत ते प्रचंड व्यथित झालेत. तीव्र जो म्हणता येईल रोष आणि संताप जो आहे तो गावकऱ्यांमध्ये आहे. एकंदरीत आपण बघायला गेलं तर आता नेमकं आज जी इथे बैठक होणार आहे या बैठकीत काय होतं हे बघितलं पाहिजे. सध्या तरी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत आणि याकडे आपलं लक्ष असणार आहे. प्रज्ञा, ओके स्वानंद, सांत्वन करण्यासाठी सुद्धा शब्द नाहीयेत अशी अवस्था सध्या तिथे पाहायला मिळते. देशमुखांना या सगळ्या प्रकरणानंतर हे फोटो समोर आल्यानंतर आता त्यांचं सांत्वन तरी काय करणार अशी अवस्था आहे. सगळेच अक्षरशः स्तब्ध झालेत. कोणीच काही बोलत नाहीये. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक ताण आहे, एक राग आहे, मनात एक रोष आहे आणि हा रोषही आणि संतापही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय. आणि आपला माणूस गमावल्याचं प्रचंड दुःख आणि इतक्या वाईट पद्धतीनं तो गमावल्याचं दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतंय. कोणीच काही बोलत नाहीये, फक्त निशब्द अशी अवस्था सध्या इथली आपल्याला पाहायला मिळते. शेकडोंच्या संख्येनं तिथे लोक सध्या उपस्थित आहेत, मात्र कोणीही काहीही बोलत नाहीये. कारण घटना जी आहे ती घडल्यानंतर समोर आलेले फोटो हे अत्यंत निर्दयी, अत्यंत क्रूरतेची परिसीमा गाठणारे, कळस गाठणारे आणि माणुसकीला काळीमा फासणारे, जनावरांसुद्धापेक्षा वाईट पद्धतीनं केलेली ही मारहाण. आणि त्यामुळेच हे माणसं नव्हेतच हे हैवानच असं म्हणायला लावणारे हे फोटो आहेत. सगळेजण अक्षरशः डोळ्यातनं केवळ अश्रू ढाळत आहेत. मसाजोगवासीयही निशब्द झालेले पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटीलही काहीच बोलत नाही आहेत. त्यांच्या डोळ्यातनंही अश्रू आहेत. आणि कालपासनं धनंजय देशमुख हे तर झोपलेलेही नाही आहेत. त्यांना अखंड अश्रू अनावर होत आहेत. हे सगळे फोटो पाहून मीच वेडा होईन, मीच स्वतःचं काहीतरी करून घेईन अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांची आलेली होती. कारण अतिशय व्यथित झालेले आहेत ते. कारण अख्खं कुटुंब त्यांना सांभाळायचं आहे. मोठा भाऊ, मोठा दादाच अशा पद्धतीनं गेलाय की आता संपूर्ण घराला मी कसं सांभाळणार हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न. आणि त्यातच या घडलेल्या घटनेनंतर अजून न्याय मिळत नाहीये हे अजून एक दुसरं दुःख आणि ही बोचरी बाजू त्यांची सल जी आहे ते वारंवार बोलून दाखवत आहेत. जरांगे पाटीलही अक्षरशः निशब्द झालेत. अखंड देशमुखांच्या डोळ्यातनंही अश्रू वाहत आहेत. मसाजोग गाव पुन्हा एकदा शोकसागरात बुडालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. घडलेल्या घटनेनंतर
या संपूर्ण गावामध्ये, केवळ गावामध्ये नव्हे तर बीडमध्येच एक संतापाची लाट मोठ्या प्रमाणात उसळली आहे आणि आता या लाटेचं रूपांतर त्यांनी आज बीड बंद जे आहे त्या हाकेमध्ये दिलेलं आहे. कुठल्याही पक्षाच्या वतीनं हा बंद नाही आहे, कुठल्याही संघटनेच्या वतीनं हा बंद नाही आहे, तर सर्वसामान्य बीडवासियांनीच उत्स्फूर्तपणे बंद पाळण्याची हाक दिलेली आहे. फोटो समोर आलेत आणि अक्षरशः प्रत्येकाच्या पायाखालची जमीन हादरली आहे. डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या अशा स्वरूपाचे हे फोटो आहेत. या फोटोंनी अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी माणसं काय असतात, हैवान काय असतात हे दाखवून दिलेलं आहे. अजूनही आपण बघतोय जवळपास 15 मिनिटं होत आली, सगळे गावकरी एकत्रित बसलेले आहेत, मात्र कुणीही बोलत नाही आहेत, सगळे निशब्द झालेत. जी आत्ता सध्या धनंजय देशमुखांची अवस्था आहे तशीच अवस्था ही सर्व गावकऱ्यांची आहे. सद्गदित झालेले आहेत, कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत हे फोटो पाहिल्यानंतर.